टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला पश्चाताप होईल की जयश्री वहिनीला पश्चाताप? भाजपला होईल पश्चाताप? आम्हा दोघांनाही पश्चाताप होण्याचं कारण नाही, कारण माझं वय 66 आहे आणि त्यांचं वय मला माहीत नाही, कारण मी कधी त्यांना वय विचारलं नाही. तर या वयामध्ये आम्ही बालबुद्धी नसतो, आम्ही विचारपूर्वक प्रयत्न करतो, समोरचा म्हणून विचारपूर्वक प्रतिसाद देतो आणि त्यामुळे हे खूप विचारपूर्वक झालं आहे. आणि त्यामुळे 14 पासून आमच्याकडे जो आला त्याला कधी पश्चातापच करावा लागला. विशाल पाटलांना पुन्हा एकदा हे देत आहे का काय भाजपमध्ये येण्याची? वसंतदादा घराणं फोडलं आमच्याकडे एकच नेता देवेंद्रजी, ते सांगतील ते आम्ही करतो. त्यांचं खूप दूरवरचं राजकारण म्हणजे दूरदृष्टी आहे त्यांना. त्यामुळे त्यांनी जयंत पाटलांच्या बाबतीत निर्णय असा केला की बाबा त्यांना घ्यायचं. तर पहिला माणूस मी जाईन तिथे जयंत पाटलांना सांगायला की बाबा तुम्ही आलं पाहिजे पाठीवर. पण असा देवेंद्रजींनी निर्णय केल्याशिवाय मी काही करत नाही. आज असं देवेंद्रजी निर्णय करतील अशी कुठली शक्यता दिसत नाही. दादा त्यांनी आरोप केलेला आहे आमचं घर फोडलं म्हणून. कोणाचं? वसंतदादांचं घराणं फोडलं म्हणून विशाल पाटलांनी. ह्या देशाची लोकशाहीची सुंदरता ब्युटी इतकी आहे की कोणी कोणावर काही आरोप करू शकतो. मी तुमच्यावर आरोप करतो की तुम्ही मला वारंवार वाकडे प्रश्न विचारून त्रास देता. पण आता तुम्ही म्हटलं ते देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांच्या बाबतीत पुढचा नंबर त्यांचा आहे काय? पुढचा नंबर जयंत पाटलांचा आहे. नाही माहीत आहे, देवेंद्रजींच्या मनातलं कळायला फार मोठमोठे राजकारणी थकले. त्यामुळे त्यांचं टाईमटेबल एखाद्या माणसाबद्दल, एखाद्या निर्णयाबद्दल, एखाद्या पक्षाशी असोसिएशन करण्याबद्दल त्यांचं मनोगत कळायला मला जमलं नाही. मी तर सामान्य माणूस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.